रसिको नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे आणि ही आहे FM ची रेनबो वाहिनी. रसिको, कार्यक्रम आहे गाणी तुमची आमची आणि आजच्या या कार्यक्रमात नीता पाटील आपणा सर्वांचं स्वागत करते. रसिको, आजचा आपला कार्यक्रमही आहे थोडा खास, कारण आज माझ्यासह आपल्या स्टुडिओत हजर आहे एक आवाजही. मृदू, मुलायम आणि मधाळ सुरांचं हे व्यक्तिमत्व. अगदी 50 वर्षांपासून अखंड ज्या कलाकारानं श्रोत्यांचे कान तृप्त केले आणि आजही त्यांची ती गाणी ऐकून त्या मृदू आवाजाबद्दलची ओढ रसिकांच्या मनाला तितकीच लागू नये, असे हे मंजूळ, मृदू आणि मुलायम सूर. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. रसिको, असा हा मधुर आवाज आपल्या सर्वांच्या परिचयाचा आणि आवडताही. असा हा सूर म्हणजेच गायिका सुमन कल्याणपूर. सुमनताई, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुमनताई, तुमचा जन्म हा कलकत्त्याचा, तर मग त्या प्रांतातली जी बंगाली लोकं ही कलाक्षेत्रासाठी अगदी मनापासून काम करणारी, म्हणजेच तिथलं एकूणच वातावरण हे तसं पाहिलं तर कलाक्षेत्रासाठी पोषक ठरावं असं. तर मग असं वातावरण तुमच्या बालमनालाही कलेसाठी पोषक ठरलं का? आता पोषक ठरलं का काय पहा तुम्ही. म्हणजे कसं, मी KG मध्ये असताना ढाका शहरात सेंट झेवियर्स स्कूलला होते. तिथे सगळ्या नन्स होत्या शिकवायला आणि पांढरा पोशाख वगैरे त्यांचा असतो, संबंध नुसता चेहरा पांढरा फटफटीत तो सोडून आणि सगळा म्हणजे बाकी संबंध झाकून अगदी पांढरा पोशाख असलेला. त्या वातावरणात पप्पांनी मला सोडल्यावर मी ती ओक्साबोक्षी अगदी रडायला लागायची आणि डोळे घट्ट मिटून मग पुढे उघडायचीच नाही. परंतु फक्त ते आतमध्ये गेल्यानंतर पियानोच्या सुरांनी डोळे उघडत असे काहीतरी. आणि असं आमच्या टीचर सांगत असत की हातातले खेळ सगळे सोडून मी अगदी पियानोजवळ जाऊन उभी राहायची, असा पप्पा नेहमी म्हणत. म्हणजे त्यावेळेला मला वाटतं माझ्यातली ती सुप्त असलेली संगीताची आवड त्या कोवळ्या बालमनाला पियानोच्या सुरांनी मला वाटतं दिलासा देत असे आणि ओढून घेत असे, असं काहीतरी झालं. बरं, मग कलकत्त्याहून नंतर तुम्ही मुंबईत आला, तर मग तिथे काय काय म्हणजे घडलं पुढे? तिथे म्हणजे त्यावेळेला मला नुसतं इंग्लिश आणि बंगाली आणि आमची चित्रापूर सारस्वत कोंकणी ही भाषा येत असे. इकडे आल्यावर मग आईच्या शाळेत घालायचं म्हणजे सेंट कोलंबा, त्याच्यामध्ये जायचं म्हणजे सगळं मराठी शिकायला पाहिजे. तिकडे बालवर्गात आणि प्रायमरीमध्ये सगळं मराठी होतं. तर त्यात सगळं मग मराठी 3 महिन्यात शिकून, लिहायला वाचायला सगळं शिकून सगळे तयार झाले. आणि मग म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला खूप मेहनत करावी लागली. 3 महिन्यात अगदी सगळ्या भाषा ती शिकून घ्यावी लागली, उच्चार वगैरे आणि सगळंच म्हणजे सगळे ते शिकावं लागलं आणि सगळं मराठीचा प्रवास तिथपासून सुरू झाला माझा. तुम्ही गायन क्षेत्रात इतकी प्रसिद्धी मिळवली आहे. अर्थात कुठल्याही कलाक्षेत्रात प्रसिद्ध होण्यासाठी प्रत्येक कलाकाराला कोणाचं ना कोणाचं तरी मार्गदर्शन हे लाभतच असतं. तर मग तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? तुमचे गुरु कोण संगीतातले? माझ्यातला संगीताकडे असलेला कल आणि सुरात गायलेली गाणी ऐकल्यावरती माझ्या पप्पांचे स्नेही भोळे काका, म्हणजे अगदी पूर्वीच्या प्रभातमधले 1936-37 सालचे पहिलं रेकॉर्डिंग केलेल्या गाण्यावरती लिप मुवमेंट देऊन जे पिक्चरायझेशन होत असे ते त्यांनी पहिलं केलं होतं, असं ते सांगत नेहमी. ते केशवराव भोळे, ते आमच्या वेसनिटीमध्ये होते. आणि त्यांनी माझं गाणं वगैरे ऐकल्यानंतर मला गाण्याचं बेसिक हे जरा सगळं ज्ञान दिलं. म्हणजे
म्हणजे तानपुरा- कितव्या वर्षापासून तुम्ही हे म्हणजे हे सुरुवात केली अशी? 12-13 वर्ष असतील मला वाटतं. अच्छा. तानपुरा कसा लावायचा, हां. मग सूर कसा लावायचा. हां. म्हणजे आपण असा सूर नेहमी लावतो, परंतु तो सूर कसा लागला पाहिजे, कुठला, विच इज द राईट पिच, असं बरोबर. कुठल्या ह्याला. हं. म्हणजे ते हाताने त्यांनी उतरव खाली परत चढव असं करून त्यांनी मला बरोबर. ती दाखवून ते- शास्त्रशुद्ध पद्धत हां. एक असावी आणि ते सगळं आणि शिक्षण त्यांनी सगळं त्यांनी शिकवलं. दिलं. आणि शब्द कसे म्हणायचे, शब्द तोडायचे नाहीत किंवा हे सगळं त्यांनी म्हणजे हे अगदी पर्टिक्युलर होते त्याच्यात. हां. शब्द तोडायचे नाहीत. तुम्ही बाकीच्या सगळ्या गाण्यात शब्द तोडता, पण लाईट म्युझिकमध्ये शब्दाला महत्त्व आहे. आणि स्पेशली इन पिक्चर्स, सिनेमा ह्याच्यात शब्द कळले पाहिजे सगळे. हं. तर ते शब्द कसे म्हणायचे हे त्यांनी सांगितलं. बरं सुमनताई, म्हणजे आता तुम्ही संगीत क्षेत्रातलं मार्गदर्शन तुम्ही केशवराव भोळे यांच्याकडून तुम्ही घेतलं आणि मग त्यानंतर तुम्हाला गाण्यात कसा काय, म्हणजे पहिल्यांदा ब्रेक कसा मिळाला? तो म्हणजे मी काही विचार केलेला नव्हता का मी प्लेबॅक देणार किंवा गाणार, असं काही विचार अजिबात केलेला नव्हता. परंतु काय ते ओघाओघानेच झालं. तर आमच्या विसिनिटीमध्ये भोळे काका म्हणजे संगीताचं, आणि त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना भोळे हे सगळे राहत होते. आणि स्कल्प्टर जोग होते, डी जोग, म्हणजे शिल्पकार. तर हे सगळं आर्टचं सगळं क्षेत्र होतं सगळं. म्हणजे सर्वच कलाकार एका ठिकाणी राहत होते, एका वाडीत. म्हणजे सगळी कला भरलेली अशी. तर त्याचे संस्कार माझ्यावरती होत गेले. आणि मग त्या मला वाटतं 45, 46, 47 असं त्या ह्याच्यामध्ये दंगे पुष्कळ होत असत. तर लोकांना बाहेर जायचं जरा कठीण होतं तिथे ग्रँट रोड भागामध्ये. तर त्यांच्या विकेंडच्या गप्पामध्ये पप्पा, भोळे काका आणि ते जोग मामा हे सगळे बसत असत. त्यांच्या ह्याच्यामध्ये एक सिनेमा काढायला उत्सुक असलेले एक व्यक्ती त्यांच्यामध्ये आली. आणि त्यांनी मला वाटतं पिक्चर काढायचं काहीतरी विचार केला. त्यावेळेला आमच्या ह्याच्यामध्ये वाडीमध्ये बेबी शकुंतला पण राहायला आल्या होत्या. अच्छा. तर असं सगळं बघून त्यांनी मला वाटतं ते पिक्चर काढायचं ठरवलं. म्युझिक डायरेक्टर इकडे, गायलाही चांगली गाते आणि सर्वच कलाकार सगळे कलाकार आहेत, मग पिक्चर का नाही काढायचं, काढूया त्याच्यात. मग त्या फार अगदी शौकीन होते, पिक्चर काढायचं अगदी त्यांच्या मनात होतं. तर त्यांनी ते मग विचारलं, भोळे काकांनी नाकारलं. हे त्या वयामध्ये त्यांनी म्युझिक द्यायचं नाकारलं. मग मी त्यावेळेला लाईट म्युझिकचा क्लास जॉईन केला होता. आणि आमचे जे शिक्षक होते त्यांनी ऑल इंडिया रेडिओला काय ते लाईट म्युझिकचं म्युझिकल फीचर केलं होतं. तर त्यांना मग बोलावून विचारून ते म्युझिक करता त्यांना मला वाटतं ठरवलं. आणि गाणं माझं झालं. म्हणजे त्यावेळी पहिलं गीत मराठी तुमचं आलं. आणि ते शुक्राची चांदणी होतं पिक्चरचं नाव. पण ती शुक्राची चांदणी मग पुढे ह्याच्यावरती फ्लोअरवरती उतरलीच नाही. पण तुमचं गाणं एक माझं गाणं सुरुवात झाली. सुरुवात झाली. आणि त्यावेळेला सगळ्यांनी बरेच जण ऐकायला आले होते. तर त्यातनं मला हिंदी ऑफर्स आले, मंगू करता, मोहम्मद शफी, बरेच जणांनी विचारलं. आणि मग गाणी होत गेली. म्हणजे ते नकळत होत गेलं सगळं. तिथून एक प्रवास सुरू झाला शुक्राची चांदणीपासून. बरं, यानंतरच म्हणजे मला असं विचारायचं वाटतं सुमनताई, की हिंदी मराठी चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं म्हणजे मराठी देखील अशी बरीच गाणी तुम्ही गायली आहेत. पण हिंदी मराठी व्यतिरिक्त इतर कुठल्या भाषांमध्ये तुम्ही गायला आहात? ह्याच्यामध्ये हिंदी, मराठी आणि उर्दू हे तर आहेच. त्याशिवाय गुजराती, राजस्थानी, पंजाबी, बंगाली, ओडिया, आसामी, कन्नड, भोजपुरी, मोजदा, छत्तीसगडी, मैथिली आणि ब्रजभाषा, एवढ्या म्हणजे 14-15 भाषांमध्ये तुम्ही गायलेत. बरं, हे तुमचं एकंदरीत पार्श्वगायन असं वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि तेही वेगवेगळ्या गीत प्रकारांमध्ये झालेलं दिसून येतं. तर मग या वेगवेगळ्या भाषांमध्ये गीत गाणं हे थोडं वेगळं होतं का? म्हणजे ही गाणी गाताना तुम्हाला कसा अनुभव आला?
म्हणजे नाही, एकतर भाषा तर वेगळी आहेच, पण त्याचबरोबर उच्चारांचं म्हणा किंवा काय असं कसा अनुभव होता हा? नाही म्हणजे मला भाषा शिकायचा आवड अगदी होतीच. हां. तर भाषा मी विचारून घेत असे कुठलं आहे ते, तर त्याप्रमाणे ते उच्चार होत असत. आणि फक्त ट्यूनचा वेगवेगळ्या म्हणजे पद्धती असतात ना प्रत्येक भाषामधली ट्यून्सची, त्यावेळेला तर ती वेगवेगळी होती. फक्त तोच फरक असायचा. बाकी सगळी गाणी एकदा अर्थ ब्रजवासी कळल्यानंतर वगैरे तुम्ही ज्या भाषा बोललात त्या कदाचित म्हणजे आपल्या मराठी लोकांना माहीतही नसतील काही भाषा. तर मग अशा वेळी असं वाटतं की त्या गाताना तुम्हाला काही आणखीन अवघडपणा जाणवलं का, असं एक हे होतं? नाही, शांतादुर्गेच्या कृपेने हां. अगदी मला अवघड असं काही वाटलं नाही. अगदी सगळं आपोआप येत गेलं. सगळ्या भाषांमध्ये. म्हणजे बंगाली ह्याच्यामध्ये मी पुष्कळ गाणी गायलेली आहेत. दरवर्षी अगदी म्हणजे 8-10 वर्ष मला वाटतं गाणी आलेली आहेत. म्हणजे 2-2 काही वेळेला पहिल्या देत असत, नंतर ते 4-4 गाणी करत असत EP वरती. अशी सगळी पुष्कळ गाणी गायलेली मी. ही सगळी प्रायव्हेट सॉंग्स आणि पिक्चरची पण गायलेली आहेत. आणि बंगाली त्यावेळेला मला लहानपणी येतच होतं, पण ते म्हणजे जरा ब्रशअप झालं बस. हां. सुमनताई, मराठीतही तुम्ही बऱ्याच म्हणजे इतर ज्या भाषांमध्ये तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे मराठीतही तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. म्हणजे मानिनीमधलं अरे संसार संसार, अन्नपूर्णामधलं तुझ्या कांती सम, किंवा कशी करू स्वागता, संसार मंदिर, या अशी बरीच. तर मग यातलं तुमचं आवडतं गीत कोणतं? नाही, अशी तर बरीच गाणी आहेत अगदी. कारण ती बरीच आहेत आणि म्हणूनच कदाचित सांगणं तुम्हाला अवघड होत हां, असेल. इथे सांगणं कठीण होणार. पण आता कोणाला मला वाटतं माहीत नसलेली मी काही सांगते, कदाचित माहीत असतील सुद्धा. आनंदमणी, माहीना, ऐकत असतात तुमची गाणी आणि त्या- रायगडचा राजबंदी हे पिक्चरचं नाव आहे. आणि त्यातलं गाणं आहे आनंदमणी माईना. हां. आणि ये मराठीची आहे नगरी हे वि शांतारामचं पिक्चर आहे. तुझ्या बोटाला हे कृष्णाचं काहीतरी सुभद्रा म्हणते का काहीतरी असं गाणं आहे ते. अच्छा. आणि रात्र वादळी काळोखाची हे पिक्चरचं नाव आहे. ह्यातलं का मोगरा फुलेना आणि म्युझिक राम कदमने अतिशय सुंदर दिलेलं आहे. फार आवडतं मला ते गाणं अगदी. आणि मग कुंकवाचा करंडा ह्या पिक्चरमधलं संसार मंदिरिया. नंतर काळी बायकोमधलं या नव्या सुखाला काय म्हणू, हे मी आता 97 म्हटलेलं आहे परत. आता 97 मी परत काही गाणी म्हटली मराठीत. म्हणजे 10-12 काहीतरी गाणी म्हटली आणि पिक्चरमधली. नंतर प्रायव्हेट सॉंगसुद्धा म्हटली सगळी. त्याच्यात हे गाणं आहे. आणि मग घर हीच राजधानी हे एक गाणं बोलकी बाहुली या चित्रपटातलं. नंदिनीमधलं गाणं रचिल्या कुणी या प्रेमकथा. पण मग या सर्व गाण्यांचं तुम्ही जे आता सांगत आहेत, तर मग त्या गाण्यांचं कुठलं वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्हाला ती आवडतात असं काही? नाही, ह्यांचं काय, ह्याचे शब्द मला हे म्हणजे कसं आहेत, शब्द अतिशय छान आहेत, फॅमिली ओरिएंटेड आहेत आणि त्याचं ट्यून्ससुद्धा अतिशय छान आहेत. मराठी चित्रपटांव्यतिरिक्तच तुम्ही मराठी भावगीतांच्या क्षेत्रातही तुमची कारकीर्द तशी बरीच मोठी आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच ज्येष्ठ संगीतकारांच्या, आपण संगीतकारांबद्दल आपण बोललोच आत्ता, तर त्यांच्या देखील अनेक रचना तुम्ही गायला आहातच. तर मग तो अनुभव कसा होता? म्हणजे तुम्ही वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, अशोक पत्की, राम कदम, यशवंत देव, वसंत पवार, दशरथ पुजारी, विश्वनाथ मोरे, कमलाकर भागवत, प्रभाकर जोग, तेव्हा अशा ज्येष्ठ संगीतकारांच्या अनेक रचना तुम्ही गायल्या. तर मग त्यांच्याबरोबरचा अनुभव? अशोक पत्की आमच्याकडे हार्मोनियम वाजवायला पहिल्यांदा आले होते. ते 1965 आणि 66 तेव्हा माझ्या सगळ्याच प्रोग्राममध्ये ते वाजवायला लागले. मला वाटतं आमच्या अब्रॉड केलेल्या सगळ्या 42 प्रोग्राममध्ये त्यांनी वाजवलेलं आहे. आणि हिंदुस्थानामध्ये आम्ही 20-25 नाही जास्त केलेले आहेत, त्यातही त्यांनीच वाजवलेलं आहे सगळं. आणि त्याच्यामध्ये काय होतं, म्युझिकमध्ये लांबलचक गाण्यांमध्ये असायचं मधलं म्युझिक ना, इंटरव्हल म्युझिक. तर ते मी काही वेळेला त्यांना बदलायला सांगत असे काही गाण्यांचं.
म्हणजे वाद्य कमी पडायची ना, त्यामुळे ते बदलायला सांगत असे. म्हणजे हार्मोनियम बाकीच्या आमच्याजवळ जे वाद्य होती त्याप्रमाणे मी वाजवायला त्यांना बदलायला सांगत असे. ते फारच छान कंपोज करत असत. तर काही वर्षांनी काय झालं, ते आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही एवढं चांगलं कंपोज करता, मग गाणी का नाही करत, गाणी करून बघा, म्हणजे मी विषय देते तुम्हाला. आणि नंतर मग त्यांच्याबरोबर आमच्या सेक्रेटरी होते, बर्वे म्हणून होते, त्यांचे मित्र अशोक परांजपे, हे कवी पण होते आणि आर्टिस्ट पण आहेत. तर त्यांना लिहायला सांगितली गाणी विषय देऊन, आणि अशोक पत्कीने ती कंपोज करायची. असं झालं मग. आणि त्यांनी खरोखर छान अगदी कंपोज केली. प्रत्येकांची स्टाईल वेगळी असते ना जरा, म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी नाविन्य असतात सुरामधलं, आणि ते गायला खरोखर छान वाटतं. त्यातला सुरेलपणा, तो घोळवायला वगैरे गाताना अतिशय मजा वाटते. म्हणजे हाच वेगळा अनुभव येतो प्रत्येकांच्या गाण्यात. आणि ते शब्दही चांगले असतात ना सगळे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुमनताई, तुम्हाला पार्श्वगायिका म्हणून आणि तुमच्या संपूर्ण पार्श्वगायनातल्या कारकिर्दीसाठीही बरेच पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मानिनी या चित्रपटातल्या गीतांसाठी नाशिकचा फाळके पुरस्कार, 1966-70 मध्ये सूरसिंगारचा मिया तानसेन हा पुरस्कार, 1997 मधला आशीर्वादचा नवरत्न पुरस्कार, 1998 मधला महाराष्ट्र वैभव पुरस्कार, तसंच 2004 मध्ये म्हणजे यावर्षी तुम्हाला मिळालेला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार, आणि असे बरेच. तर मग या सर्व पुरस्कारांविषयी उत्साह येतो. एक पुरस्कार मिळाल्यानंतर चांगलं गायचं उत्साह येतो. म्हणजे ह्याचं रिवॉर्ड तो मिळतो ना, हा पुरस्कार मिळतो तो, मग ते गायल्यानंतर मग अगदी जोमाने चांगलं गायचं, बरं वाटतं गायला. पण मग आत्ताचा पी सावळाराम, जनकवी पी सावळाराम हा पुरस्कार तुम्हाला लाभला, हा म्हणजे संबंध लाईफ टाईम अचीवमेंटचा आहे. तर मग त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? हां, म्हणजे मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत केलेल्या गाण्याच्या, संगीताच्या सेवेचं लोकांनी केलेलं हे कौतुक आहे. ह्याला म्हणजे सर्टिफिकेट मिळाल्यासारखं झालं ते पुरस्कार म्हणजे, नाही का. बरं सुमनताई, तुमचे भारताबाहेरही अनेक कार्यक्रम झाले. म्हणजे अगदी भारतातून खास कार्यक्रमासाठी बोलावल्या गेलेल्या तुम्ही पहिल्या पार्श्वगायिका होतात. तर असेही काही ठिकाणी कार्यक्रम झाले. म्हणजे आता 1971 मध्ये BBC-साठी तुम्ही लंडनला गेला होतात. तसंच 69 मध्ये वेस्ट इंडिजला तुम्हाला आमंत्रित केलं गेलं होतं. त्याच 69 सालात अमेरिका देखील तुम्ही गाठलीत. आणि 69 मध्ये त्रिनिदादच्या टेलिव्हिजनवरती झाली प्रोग्राम्स. आणि तसंच तुम्ही 71 मध्ये पुन्हा इंग्लंडमध्ये देखील कार्यक्रम असे केले. तर मग त्याविषयी काहीतरी सांगा आम्हाला. आणि 69 मध्ये म्हणजे 1969 मध्ये USA पहिल्यांदा मीच गायले होते. आणि नंतर 1974 मध्ये कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटलच्या कमिटीने लंडनमध्ये वेम्बले स्टेडियमला ठेवले होते कार्यक्रम, त्या हॉस्पिटलच्या ह्याच्याकरता. तर ते कार्यक्रम अतिशय छान झाले. तो एवढा मोठा स्टेज अगदी. म्हणजे त्याच्यावरती कोणाचे, त्या स्टेजवरती आपले इंडियन आर्टिस्टचे एवढे प्रोग्राम झालेले नव्हते. तर I was the first female playback artist to perform on that stage. It was a lovely experience. मला वाटतं हा एक्सपिरियन्स तुम्हाला देखील, म्हणजे हा अनुभव खरंच तुम्हाला आठवणीत ठेवणारा होता असा. बरं सुमनताई, कॉन्सर्ट्स देखील तुमचे खूप झाले.
कॉन्सर्ट्स. तर मग त्या कॉन्सर्ट्सबद्दल काही आठवणी आहेत का? हो ना, कॉन्सर्ट एकदा काय झालं होतं, हां. ते 69मध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो, ते दॅट वॉज आय थिंक जुलै 69 अँड 19th जुलै फॉर आय थिंक इंडिया अँड 20th जुलै फॉर USA, असं काहीतरी होतं ते डेट. तर त्यावेळेला चंद्रावरती त्यांचं व्यान जाणार होतं. हां, त्या रात्री माझे प्रोग्राम होते तिकडे. आणि मला वाटत होतं की आता प्रोग्राम्स हे कॅन्सल होतील आणि ते डायरेक्ट हे दाखवतात ते बघूया टी व्हीवरती. पण परंतु पब्लिक म्हणजे एवढं हे त्यांना म्हणजे गाणं ऐकायचं. ते म्हणतात नाही आम्हाला गाणं ऐकायचं. आणि काय झालं, त्याचे टेक्निशियन्स नव्हते आले त्या हॉलचे. दोज वर अमेरिकन्स. तर ते आलेले नव्हते. तर आमच्या इंडियन म्हणजे आपल्या श्रोत्यांच्या लकला आपले इंडियन कोणतरी तिकडे हजर होते. त्यांनी ते माईक वगैरे लावून सगळं ॲडजस्ट करून तिकडे, म्हणजे नेहमी 1.5 तास अमेरिकेमध्ये प्रोग्राम असतो, फक्त 1.5 तास, त्याच्यावरती नसतो. तर हा 2-2.5 तास चालला प्रोग्राम आणि ते गाण्यावरती गाणी असं होऊन लांबत गेला. असा एक कार्यक्रम. आणि ते म्हणाले काय रात्रभर ते परत दाखवणार, तुम्हाला बघायला मिळणार नंतर. ते आम्हाला बघायला मिळू. सुरेल प्रवास त्यावेळी घडला ज्यावेळी मनुष्याचं पहिलं पाऊल चंद्रावर पडणार होतं. आणि हे सर्व घडलं 19 जुलैला. हो, बरोबर. अगदी चांगला दिवस होता. आणि अर्थातच तुमचे श्रोते तिथे जमा झालेले, याचाच अर्थ काय तर तुमचं गाणं सर्वांनाच आवडतं. कारण हे प्रोग्राम ठरलेला 6 महिने अगोदर ना. त्यावेळेला त्यांनी डेट अनाऊन्स केलेली नव्हती. म्हणजे ते लोक तिकडे हॉल बुक करतात, सगळं करून बुक केल्यानंतर मग ते कॅन्सलेशन होत नाही. त्यामुळे ते कुडंट पोस्टपोन इट. पण तो कार्यक्रम झाला. सुमनताई, एक काळ असा होता की त्यावेळी आपले रसिक श्रोते अगदी आतुरतेने नव्या गीतांची वाट पाहायचे. आणि त्यातही गायक संगीतकार किंवा गायिका आणि संगीतकार अशा वेगवेगळ्या जोड्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या म्हणजे अर्थातच त्यांच्या गीतांमुळे आणि या जोड्या अगदी प्रसिद्धही झाल्या होत्या. तर मग याच कित्येक जोड्यांमध्ये एक जोडी अशीही होती, ती म्हणजे सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी. अर्थात संगीतकार दशरथ पुजारींबरोबर तुम्ही बरीच गीतं गायला आहात. तर मग त्यांच्याबद्दलचा अनुभव कसा होता? नाही, हे काय झालं, HMVने जेव्हा गाणी दशरथ पुजारींचं गाणं केलं, म्हणजे ते नेहमी तिकडे येत असत आणि ही वॉज अवेलेबल ॲक्च्युली. म्हणजे त्यांना शोधायला जावं लागत नसे आणि त्यांची गाणी तयार असत त्यांच्याकडे. तर त्या ह्याच्यामुळे मला पहिल्यांदा त्यांचं गाणं मिळालं. आणि मी पहिल्यांदा मला अगदी म्हणजे ते आय वॉज जस्ट 16 दॅट टाईम. त्यावेळेला मला ते गाणं मिळालं. मी काय निवडायला बसले नाही, ऐकायला वगैरे. ते त्यांनी जी गाणी आणली ती पहिली 4 अशी म्हणून टाकली. म्हणजे पहिल्यांदा 2 झाली, मग दुसऱ्या वर्षी 2 झाली. त्याच्यानंतर वसंत प्रभूंची पण मी म्हटलेली आहेत, मग सुधीर फडकेंची पण म्हटलेली आहेत. परंतु हे कोणी घातलं मला कळेना. मला वाटतं ते HMVनेच घातलं असावं ते जोडीचं नाव, नाही का. कारण त्यावेळेला सारखी ती गाणी सगळ्यांची येत गेली होती, पण हेच का नाव घातली गेली, मला ते आश्चर्य वाटतं. बहुतेक कारण जास्त लोकप्रिय झाली असतील. नाही, लोकप्रिय म्हणजे ती पण दुसरी पण गाणी चांगली लोकप्रिय झाली. आणि ती चांगली गाणी आहेत. कुठली ती सुधीर फडके नाही, आणि वसंत प्रभूंची सुद्धा चांगली गाणी होती. पण ते हे का मीडियाने घातलं का काहीतरी, कोण घालते कळत नाही. बरं सुमनताई, पण दशरथ पुजारींची चांगली गाणी मी निवडली. मग म्हणजे त्यांच्याकडनं मग सगळी ऐकत असे, त्यातली चांगली निवडत असे. फक्त वसंत प्रभू, यशवंत देव आणि सुधीर फडके, गोविंद पोळे ह्यांची सोडून मी बाकी सगळ्यांची गाणी निवडून म्हणजे 7-8 गाणी ऐकून त्यातली मग 2-3 निवडायची किंवा अंतरा वगैरे बदलायचा वगैरे, हे सगळं म्हणजे मी करत असे. अथक परिश्रम तुम्ही घेत होता त्यावेळी. म्हणजे ती चांगली व्हायला पाहिजेत म्हणून
बरं, दशरथ पुजारींचंच एक गाणं, नंदा घरी नंदनवन फुलले, हे जे गीत तुम्ही गायलं होतं, तर मग त्या गाण्याविषयी काहीसं असं म्हटलं जातं की तुमचं लग्न झालं, तुमच्या मिस्टरांचं नाव नंदाजी, जे नंदा शेठ म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत, तर मग तुम्ही लग्न करून सासरी आलात आणि त्या घराचं गोकुळ झालं. तर हेच सर्व त्या गाण्यातही आहे आणि म्हणूनच त्या गाण्याकडे बघण्याचा आहे एक दृष्टिकोन. तर मग या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला अतिशय आनंद होतो का ते गाणं मी जरी लग्नाच्या अगोदर मी गायले होते तरी मी ज्या घरात गेले तेव्हा तिकडे सगळं असं चांगलं झालेलं कोणाला आवडणार नाही. ह्या गाण्यामुळे काय झालं, फिल्ममध्ये सुद्धा माझी चांगली फॅमिली ओरिएंटेड गाणी, हे नाही का घर हीच राजधानी, ह्याचे जे तुम्ही शब्द ऐकले ना मला फार आवडणार. तुम्ही गायला लागणार ते गाणं. किंवा या नव्या सुखाला काय म्हणू, अशीच गाणी मला मिळत गेली सगळी. बरं सुमनताई, तुमचं आता एकंदरीत पार्श्वगायन हे बऱ्याच गीत प्रकारात झालेलं आहे, तर मग एखाद्या गाण्याविषयी काही खास आठवण तुम्ही सांगू शकाल का? हो, मला एक आठवतंय. त्या वेळेला पाऊस अगदी म्हणजे सगळेजण पावसाची वाट बघत होते. अगदी 15 जून होऊन गेलं, 20 जून झालं, पाऊस आलाच नाही. अगदी म्हणजे साधे ढगसुद्धा येत नव्हते, इतकं अगदी कोरडं झालं होतं त्यावेळेला. आणि गरमी अतिशय वाढली होती मुंबईमध्ये. तर त्यावेळेला काय झालं, हे माझं गाणं होणार होतं आणि मी ह्या लोकांना म्हटलं का आता तुम्ही एकदम असं जूनच्या एंडला वगैरे तुम्ही कशाला ठेवतायत हे गाणं, तिकडे जाऊन पावसात मला करता येणार नाही असं मी मे महिन्यात म्हटलं होतं का ते गाणं रेकॉर्ड करणं कठीण जाणार. पण ते काय झालं, ते गाणं आम्ही आरामशीर गेलो, पोहोचलो तिकडे, सगळं झालं आणि रेकॉर्ड झालं गाणं छान. आणि सगळ्यांनी HMVतल्या त्या खिडक्या सगळ्या उघडल्या. कोण हे होते, अशोक पत्की होते, मग हरिप्रसाद चौरासिया फ्लूटला होते आणि बरेच जण होते, आचार्य होते सितारला, आणि सगळ्यांनी खिडक्या उघडल्या आणि तिकडे बाहेर पाऊस पडत होता. ते सगळ्यांना इतका आनंद झाला, अरे पाऊस पडायला लागला, देखिए सुमन जी आपने गाया और बारिश गिरने लगी, देखिए कैसे. मी म्हटलं हेच लोक असं मस्करी करतायत. खरोखरच बाहेर बघते तर अगदी पाऊस पडायला लागला होता. म्हणजे ही आठवण अगदी कधी ते झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात, अगदी हे गाणं होतं. थोडीशी या गाण्याची झलक होऊ दे तुमच्याकडून. नाही बाई, अगदी थोडीशी. झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात, प्रिया वीण उदास वाटे रात, झिम झिम झरती श्रावण धारा. सुमनताई, इतकी वर्ष तुम्ही गायचं थांबवलंच आहे, तर मग आज एखादं गीत गायला तुम्हाला आवडेल का? म्हणजे आज खरं तर संगीताच्या दृष्टीनं खूप बदल झालेले आहेत, म्हणजे वाद्यमेळाच्या बाबतीत म्हणा किंवा इतरही गोष्टी. तर मग या सगळ्या बदलाशी जुळवून घेऊन तुम्हाला एखाद्या गाण्याची ऑफर आली तर तुम्ही गाल का? गाण्याची ऑफर आली तर डेफिनेटली गाणार. बिकॉज माझी गायची आवड माझी अजून संपलेली नाही आहे आणि मी गाऊ शकते, देवीच्या कृपेने चांगलं गाऊ शकते. आत्ताच 97मध्ये झालेली आहेत माझी गाणी. तर ते सडनली का स्टॉप झाली मला कळत नाही. सगळी माझी म्हणजे गायचं त्यांनी सगळं एक्सेप्ट केलं होतं, माझी पद्धत किंवा माझा आवाज सगळा. म्हणजे त्यांनी फिल्मवाल्यांना सगळ्यांना आवडले होतं म्युझिक सेक्शनमध्ये. पण सडनली काही जणांनी एकदम 76च्या नंतर गाणी ठेवायची आणि सडनली कॅन्सल करायचं विदाउट इन्फॉर्मिंग. नंतर गाणी किंवा घेतलेली पिक्चरमध्ये घालत नसत, फक्त रेकॉर्ड काढली जात असे
किंवा गाणी पिक्चरमध्ये असत आणि रेकॉर्ड त्याची येतच नसे चांगलं गाणं. किंवा आता डाक बंगलाचं एक गाणं श्याम शर्माने केलेलं, लोरी होती, इतकी छान होती ती लोरी. आणि त्याचं रेकॉर्ड बाहेर काढलं ते काहीतरी हाय स्पीडमध्ये. बापरे, असं वाटायचं का काय ते स्पीड वाढवली की काय, असं ह्याच्यामध्ये ते बाहेर का काढलं जावं. हे सगळं कोडं आहे एक. मला अजून कळलेलं नाही आहे का हे सगळं का होते. किंवा माझं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर बेसूर गायलेलं आहे म्हणून मला ऐकवण्यात आलं, म्हणजे कसेटवरती काढू ना. म्हणजे त्यावेळेला ते ओके झालं आणि ते ऐकलंसुद्धा आम्ही तिथे, परंतु कसेट मला ऐकवली गेली का हे बेसूर आलेले. पण मला वाटतं आय मीन एनीवन कॅनॉट बिलीव्ह इट. पण मला वाटतं एखाद्या नव्या गीताची तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. आणि अर्थातच तुम्ही आता देखील, आज देखील तुम्ही खूप छान गातायत. तर मग त्या अनुषंगाने आपण आशा ठेवतच आहोत आणि ही सदिच्छा आमच्या सर्व श्रोत्यांकडूनही लाभेलच. हो, मला बरीच पत्र येतात अशी, तुम्ही गायला पाहिजे, तुम्हाला गाणी का येत नाही, तुम्ही का नाही गात. अहो, मी जाऊन गाऊ शकत नाही आहे नाही का, ते कोणीतरी गाणी काढली पाहिजेत. बरोबर, कंपनीने कुठल्या तरी गाणी काढली पाहिजे, त्याला विषय पाहिजे. गाणं हे एक टीम वर्क आहे. दिस इज नॉट सिंगल हँडेड डन. अगदी बरं. सुमनताई, जाता जाता या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नव्या पिढीला मी सांगेन, पुष्कळ मेहनत घेतली पाहिजे. नुसतं साफल्य आणि त्याच्याबरोबर नेगेटिव्ह पार्ट त्याचा, तेही लक्षात ठेवायला पाहिजे. असफलता ह्याचंही लक्षात घेऊन मेहनत करायला पाहिजे. पहिल्यांतर बरंच असफलता येते हातात, तर ते सगळं घेऊन मेहनत सोडली नाही पाहिजे, रियाज सोडला नाही पाहिजे. आणि चांगल्या मेहनतीला फळ मग चांगलं मिळतंच. आणि त्याशिवाय काय होतं, लक पण असलं पाहिजे थोडं. अगदी नक्कीच. पण ते आपण काय बदलू शकत नाही, ते लक असलेलं येतं आपोआप. अगदी तुमचं हे मार्गदर्शन मला वाटतं सर्वांसाठीच अगदी योग्यतेचंच होतं. आणि अर्थातच सुमनताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी, आमच्या सर्व श्रोत्यांशी आणि माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी FM वाहिनीतर्फे आणि आमच्या सर्व रसिकांतर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सगळ्या रसिकांना माझा नमस्कार.